साहेब, मित्रवर्य प्रकाश कदम, आमचे मार्गदर्शक सुरेश माने पाटील साहेब, सर्व कारखान्यांचे कार्यकारी संचालक, ऊस विकास अधिकारी, शेती अधिकारी, सर्व संचालक आणि शेतकरी बंधूंनो, आमचं मूळ गाव सांगली, आम्ही विट्याचे सगळे लोक आहोत आणि माझा मित्र प्रकाश कदम त्यांनी जे आता सगळं तुम्हाला सांगितलं हे अत्यंत मुरमाड शेतीमधला हा सगळा प्रयोग आहे. म्हणजे आज जर पाणी दिलं त्या रानाला तर उद्या सकाळी आपल्याला त्या रानाला पाणी दिलंय का अशी अवस्था असलेल्या पिकाची ही स्थिती त्यांनी सांगितली. आणि म्हणून कदाचित शोधाची जननी पाणी नाही म्हणून ते कदाचित ड्रीपकडे वळले. आणि टोपे साहेबांच्या मगाच्या प्रास्ताविकामध्ये तुमच्याकडे एवढं प्रचंड पाणी आहे म्हणून तुमच्याकडे कदाचित ड्रीपची गरज भासत नसेल, पण आपल्याला चांगल्या पद्धतीनं शेतीकडे जायला पाहिजे, ज्याला प्रिसिजन फार्मिंग आपण म्हणतो. माझा जो विषय आहे तो सॉइलशी निगडित आहे. ज्या जमिनीवरती आपण पीक निर्माण करतो त्या जमिनीची काळजी जर आपण घेतली तर बऱ्यापैकी आपल्या आयुष्यातले म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीमधले प्रश्न संपतात असं माझं वैयक्तिक मत आहे. विट्याला आमची 40 एकर शेती आहे आणि सर्व शेती आम्ही सेंद्रिय पद्धतीने करतो गेली 1988 पासून. माझे वडील जयंत बर्वे NCL ला सायंटिस्ट म्हणून काम करत होते. टोपे साहेब पुण्यातनं नोकरी सोडून ते 76 ला विट्याला गेले आणि स्वतःची शेती उत्तम शेती करायची म्हणून तो ध्यास घेतला. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एक अपघात घडला. कोणतीही गोष्ट चांगल्या पद्धतीने होण्याकरता काहीतरी घडावं लागतं. आमचं रासायनिक शेती औषध दुकान होतं आणि आमचा भाग हा सगळा द्राक्ष बाग, डाळिंब बाग या भागासाठी प्रसिद्ध आहे. तासगाव चमन, विटा चमन ही सगळी आपण ब्रँड नेम द्राक्षांची ऐकलेली आहेत. आणि मग एक शेतकरी त्यांच्याकडे दुपारी आला आणि म्हणाला की माझी द्राक्ष बाग 2 दिवसांनी हार्वेस्टिंग करायची आहे आणि द्राक्षात पाणी उतरायला लागलं, साखर यायला लागलं की पक्षी येतात, चोच मारतात आणि माझं नुकसान होतंय, तर मला असं कुठलं तरी पेस्टिसाइड द्या की जे मी फवारीन आणि द्राक्ष जर त्या एखाद्या पक्षाने खाल्लं तर पक्षी मरेल. पक्षी मरून पडला की निसर्गामध्ये अशी व्यवस्था आहे की इथं धोका आहे, पक्षी जात नाहीत तिकडं आणि माझी द्राक्षबाग वाचेल. माझे वडील म्हणले हे सगळं योग्य आहे, पण जे लोक माणसं ती द्राक्ष खातील त्याचं काय होईल. आणि म्हणून समारंभपूर्वक आपण एखादा व्यवसाय चालू करतो. आम्ही समारंभपूर्वक रासायनिक खतं औषधं विकायचा व्यवसाय बंद केला आणि आम्ही सेंद्रिय शेतीकडे वळलो. जसं प्रकाश कदम साहेबांकडे विट्याला शेतीला भेट द्याल तशी आमच्याही शेताला भेट द्या. तिथून 10 मिनिटावरती आम्ही आहोत. आणि मग पुढे सगळा शेतीचा अभ्यास चालू केल्यानंतर गांडूळ शेती, स्वतःची बाग लावली. आमची शेती म्हणजे मरुभूमी. विटा हा दुष्काळी भाग. विट्यात पाणी येण्यापूर्वी मुलांची लग्न व्हायची नाहीत कारण मुलींना आयुष्यभर पाणी भरायला लागेल ही त्या बिचाऱ्या वडिलांना काळजी असायची. भोसले साहेब जास्त चांगलं सांगू शकतीलच. पण असा हा भाग आणि कमी पाणी, मुरमाड जमिनी आणि त्यातनं निर्माण झालेले प्रश्न आणि त्यात करायची शेती म्हणून कदाचित आम्ही सगळेजण या दिशेने वळलो. विटा नगरपालिकेचा सगळा भाजीपाला मंडईचा वेस्ट जो कचरा असतो कुजणारा तो हजारो ट्रॉल्या शेतांमध्ये आणून पसरला. त्याचं मरुभूमीचं रूपांतर चांगल्या भूमीमध्ये केलं, जमीन सुधारली, जमिनीकडे लक्ष दिलं, हजारो प्रकारची बांधावरती झाडं लावली. आपण आज बांध सरकवत चाललोय, खेटवत चाललोय, झाडं काढत चाललोय आणि हे निसर्ग चक्र आपण बिघडवत चाललोय. त्याच्याकडे जाण्याच्या दृष्टीनं मी माझं भाषण 15 मिनिटांमध्ये आपल्याशी बोलणार आहे. आणि मग हे सगळे प्रयोग घडत गेल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की निसर्ग हा जास्त चांगल्या पद्धतीने आपलं पोषण करतो. आपली जमीन ती उपजाऊ असायला पाहिजे, ती जिवंत पाहिजे, ती सजीव पाहिजे. आणि जर जमीन सजीव असेल, जमीन जिवंत असेल तर ती तुम्हाला श्रीमंत करेल का मला माहित नाही, पण ती तुम्हाला मरू नक्की देणार नाही. या एकाच विचाराने आम्ही कामाला लागलो. पुढे जाऊन असं लक्षात आमच्या आलं की आपली शेती अशा पद्धतीने निघाली आहे. आपण जर महाभारतातला काळ थोडासा जर विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की महाभारतामध्ये जनावरांना म्हणजे गायीला विशेष महत्व होतं. कौरव हे पांडवांना शोधत असताना विराट राजाकडे जेव्हा गेले तेव्हा ते विराट राजाच्या गायी लुटायला गेले. राजाचं गोधन किती महत्वाचं, गोधन जेवढं मोठं तेवढा तो राजा श्रीमंत. हिरे माणकं, घोडदळ पायदळ याची तुलनाच नव्हती. आणि म्हणून कदाचित कौरव त्या गायी लुटायला गेले. गायी भरपूर असतील तर दूध दुभत भरपूर, शेणखत भरपूर. आणि म्हणून सगळे शास्त्रज्ञ सांगतात की 40 गाडी हेक्टरी शेणखत द्या आणि नत्र स्फुरद पालाश द्या. पण या आधुनिक शेतीच्या भानगडीमध्ये इंडस्ट्रियलायझेशन झालं आणि आम्ही आमच्या शेणखताच्या सगळ्या गोष्टी विसरत चाललो. 40 गाडी हेक्टरी शेणखत सर आपण आज देऊ शकत नाही. आणि म्हणून जमिनीचा पोत राहिला नाही, जमिनीचा कस राहिला नाही, जमीन बदलली. म्हणजे ज्वारी एका बाजूला आपण घेतली एका डब्यामध्ये आणि पीठ एका बाजूला घेतलं आणि दोन्हीकडे जर पाणी ओतलं तर ज्वारीतनं पाणी निघून जातं, ज्याला आम्ही निचऱ्याची जमीन म्हणतो. पिठातनं पाणी खाली उतरत नाही. आमच्या जमिनीत चिबड करायला लागलो.
आम्ही ज्या कृष्णा काठाकडनं येतो सांगली भागातून, तिथे आम्ही ऊसावरती ऊस, बेवड नाही, पिकात फेरबदल नाहीत, ग्रीन मॅन्युअरिंग नाही, शेणखत नाही, अति पाणी, या सगळ्यांनी 30-35 हजार हेक्टर क्षेत्र आमचा जर क्षारपडीला गेलेला आहे. हा दुर्दैवाचा भाग आहे. आणि मग जर आमचा देश शेतीप्रधान असेल, आमच्या देशातले 60% लोक जर शेतीवरती अवलंबून असतील आणि ती शेतीत जर देशाच्या जीडीपी जर कॉन्ट्रीब्युट करत नसेल, तर हा विचार करण्याची वेळ आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघायला पाहिजे, तर त्या जमिनीकडे बघायला पाहिजे. रासायनिक खतांना आमचा विरोध नाही, पण संतुलित प्रमाणात रासायनिक खतं आणि शेणखत 40 गाडी, हा जो मुख्य जो आमचा बेस होता तो आम्ही विसरत चाललो आणि त्याच्यावरनं आम्ही या पद्धतीला येऊन पोहोचलेलो आहे. आज सकाळी आम्ही ऐकलं 1000 TDS पर्यंत पाण्याची लेवल आहे आपली. शेळके साहेब सांगत होते जमिनीचा पीएच काय लेवलला गेला असेल बघा. मग त्या जमीन आपल्याला रिस्पॉन्स देणार नाहीत. किती रासायनिक खतं टाकली तरी त्या जमिनी आम्हाला रिस्पॉन्स देणार नाहीत, आम्हाला पीक मिळणार नाही. आणि म्हणून ज्या जमिनीत आमचं पीक उभं आहे त्या जमिनीला सजीव करणं, श्रीमंत करणं, या दिशेने आपल्याला प्रवास करायला पाहिजे. रासायनिक खतांच्या बाबतीत मला 20 मिनिटाचा वेळ आहे, 5 मिनिटं झाली आहेत. रासायनिक खताच्या बाबतीत बोलायचं झालं तर रासायनिक खतांचा शोध ज्या शास्त्रज्ञांनी लावला त्याचं नाव ली बिग. त्याचा जन्म जर्मनी मधला. त्यानं काय केलं, एक वनस्पती घेतली, ती वनस्पती जाळली, त्या वनस्पतीच्या जाळल्यानंतर राख मिळाली, त्या राखेचं रूपांतर म्हणजे राखेचं पृथक्करण केलं आणि त्यात नत्र स्फुरत पालाश किती आहे हे त्यांनी शोधलं. आणि त्यांनी असा एक सिद्धांत मांडला की जर पिकाला आपण बाहेरून जर नत्रस्फुरत पालाश दिला तर हे पीक ते नत्रस्फुरत पालाश म्हणजे ज्याला आपण NPK म्हणतो, युरिया, DAP, पोटॅश, जी काही नावं आहेत आपली परवलीची, तर ते तो खत घेईल आणि पीक वाढेल. याला प्रचंड प्रमाणात विरोध पण झाला, कारण शेवटी असं आहे की एखादं तंत्रज्ञान जेव्हा निर्माण होतं, उदाहरणार्थ मोबाईल, आज मोबाईल निर्माण झाला, सगळ्यांच्या सोयीची गोष्ट झाली, पण मोबाईल मधला आमचा कामाचा वेळ किती आणि रील बघण्याचा वेळ किती असं जर कॅल्क्युलेट केला, मी कालच प्रकाशला विचारलं रात्री आम्ही गप्पा मारताना की आपला किती वेळ दिवसातला मोबाईलमध्ये वेस्ट होतो. म्हणजे तंत्रज्ञान विकसित झालं, चांगलं आहे, पण ते वापरायचं कसं हे जर आम्ही शिकलो नाही तर ते जगाच्या संहारक ठरतं. आणि म्हणून ली बिगने लिहून ठेवलं की परमेश्वरा मला माफ कर, जगाच्या संहारक अशी गोष्ट मी बनवलेली आहे. आपण पारतंत्र्यामध्ये होतो. ब्रिटन सरकारमध्ये सांगितलं, सर अल्बर्ट हॉवर्ड त्या शास्त्रज्ञाचं नाव, हे सगळं गुगलवरती उपलब्ध आहे. अल्बर्ट हॉवर्डनं सांगितलं की तुम्ही भारतामध्ये जा, भारतीयांना शेती करायची शिकवा, आधुनिक शेती करण्याची गरज आहे. सर अल्बर्ट हॉवर्ड 1908 साली भारतामध्ये आले, आपला संपूर्ण भारतात त्यांनी प्रवास केला. पुन्हा ब्रिटनला जाऊन त्यांनी सांगितलं की भारतीयांना शेती शिकवायची गरज नाही, भारतातली शेती जास्त समृद्ध आहे, तिथल्या जमिनी समृद्ध आहेत, आपण आपल्या म्हणजे सगळ्या नद्यांना पावित्र्य दिलेलं आहे, आपल्या नद्यांना आपण जननी म्हणतो, आई म्हणतो, आपण आपल्या जमिनीला आई म्हणतो, त्यांचं अत्यंत चांगलं सगळं गोष्टी आहेत, आपण त्यांना जाऊन शिकवायची गरज नाही. पण ब्रिटिश सरकारने काय केलं, आपल्या कुटुंब व्यवस्थेवरती घाला केला, आपल्या शेतीवरती घाला केला आणि आपल्या एज्युकेशन सिस्टीमवरती घाला केला. आणि तुम्हाला जर पारतंत्र्यात ठेवायचं असेल तर तुमचा कणा मोडला पाहिजे. आणि म्हणून हे सगळं रासायनिक या गोष्टी तुमच्या देशात आल्या पाहिजेत. हा त्यांचा डाव होता. पण अल्बर्ट हॉवर्डनी तिचा राजीनामा दिला. अल्बर्ट हॉवर्ड 1928 साली गेले, तोपर्यंत 20 वर्ष त्यांनी भारतामध्ये काम केलं, इंदोरला राहिले, दिल्लीला राहिले आणि त्यांनी कंपोस्टिंगची मेथड डेव्हलप केली. त्याचं नाव आहे इंदोर पॅटर्न ऑफ कंपोस्ट. आपण जे कंपोस्ट करतो ही पॅटर्न जो डेव्हलप केला, मायकोरायझा या जीवाणूवरती या माणसाने काम केलं. पुढे 1942चं महायुद्ध. पूर्वी जशी युद्ध होती त्याची गंमत अशी होती की युरिया जो आपण वापरतो नत्र, तो नत्र एक्सप्लोजिव्ह म्हणून वापरायची पद्धत आहे. अमोनियम नायट्रेट तो एक्सप्लोजनसाठी वापरतात. मग पूर्वी पद्धत कशी होती की त्याचे साठे ठेवायचे, तिथं बॉम्ब बनवायचे, पुढच्या राष्ट्रावरती हल्ला करायचा आणि पुढे जायचं. ब्रिटनवरती जेव्हा हल्ला करायला हिटलर तयार होता त्या रात्री काय झालं, ज्या गोदामामध्ये युरिया ठेवला होता, मी युरिया काय म्हणतोय, नत्र, तुम्हाला कळावं म्हणून, तर तो जो नायट्रोजन तिथं ठेवला होता, तिथं रात्री पाऊस पडला, नद्या नाले वाहिले, त्या गोदामात पाणी शिरलं, ते पाणी सगळं जिकडं तिकडं पसरलं आणि युद्ध झाल्यानंतर लोकांच्या असं लक्षात आलं की आसपासची गवतं वाढली आहेत. का वाढली? नत्र कधी रिस्पॉन्स देतो, जर जमिनीमध्ये जीवाणू असतील तरच नत्र रिस्पॉन्स देतं, पीक घेतं, अन्यथा पीक घेत नाही. त्याचा मागचा विषय आम्हाला माहित नव्हता. युद्ध संपलं, आता युरिया मध्ये त्याचं नायट्रोजनचं कन्व्हर्जन झालं आणि आमच्या देशाकडं डम्पिंग यार्ड म्हणून बघितलं गेलं आणि सगळ्यात मोठ्या प्रमाणात साठा आमच्या देशामध्ये येऊ लागला. 60 साली हरित क्रांती झाली. हे जे सगळं घडतंय किंवा घडलंय हे थोडक्यात मी काय सांगतोय, कारण आपल्याला कोणत्या दिशेने जायला लागणार आहे भविष्यामध्ये शेती टिकवायला, म्हणून मी त्याची बॅकग्राऊंड सांगतोय. आता पुढे गंमत अशी झाली की हा जो नत्र आहे तो एक्सप्लोजिव्ह म्हणून वापरला गेला. आपण युरिया जर पाण्यात धरला तो पटकन विरघळतो आणि तोच युरिया जर आपल्या स्किनवरती टाका आणि चोळा
आणि 5 मिनिटं उन्हात उभा राहा, तर काय होईल हे तुमच्या लक्षात येईल. मग एवढा नत्र जर आपण जमिनीत देत राहिलो, वास्तविक हवेमध्ये 76% नत्र आहे. एक वीज चमकली की 250 किलो नत्र पीक घेतं. ह्या सायंटिफिक डेटा आहे. नायट्रोबॅक्टर, ॲझोटोबॅक्टर, रायझोस्पिरियम, ॲझोस्पिरिलम या सगळ्या ज्या जीवाणूंच्या व्हरायटी आहेत त्या युरियापेक्षा जास्त नत्र हवेतनं घेऊन तुमच्या जमिनीमध्ये स्थिर करत असताना आम्ही जर युरियाची पोती स्वस्त आहेत म्हणून घेऊन टाकली तर आम्ही आमच्या जमिनी बिघडवतोय. याला विरोध नाहीये, पण त्याचं संतुलन हा जो शब्द आहे ना तो फार महत्वाचा आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना 60 साली जेव्हा हरित क्रांती झाली, आमचा देश खऱ्या अर्थाने समृद्धतेकडे चालला. आज शेती समृद्धी आमच्याकडे आहे, दुमत नाहीये, पण याची जागा फक्त पेस्टिसाइड, रासायनिक खतं यांनी घेतली. आणि मग हायब्रिड सीड झाले, इरिगेशनच्या सिस्टीम झाल्या. या सगळ्याचा उपयोग करून आपण शेती करायला पाहिजे, पण ती आम्ही दुर्दैवाने करेनसे झालो. आणि मग आता प्रश्न निर्माण झाला की शेती परवडते का? हा जर प्रश्न मी आता ऑडियन्स मध्ये विचारला तर परवडते असं म्हणणाऱ्यांनी प्लीज हात वर करा. एक 25% लोकांचं म्हणणं आहे शेती परवडते. माझं पण म्हणणं 25% नाही, 100% परवडते. कदम साहेब तर 200% परवडते म्हणून सांगतील. आमचा सर शेतीतला हिशोब असा आहे की आम्ही 1 रुपया जर यावर्षी गुंतवला तर पुढच्या वर्षी मला 12 महिन्यानंतर किमान परतावा 1 रुपयाला 3 रुपये देण्याची क्षमता आजही आमच्या शेतीमध्ये आहे. एक ज्वारीचा दाणा पेरला तर 1000 दाणे देण्याचं, कोणती गोष्ट निर्माण करण्याचं क्षेत्र जे आहे ते मातीमध्ये आहे. आम्ही खत बनवतो, आम्ही औषधं बनवतो. आज कारखाना साखर बनवतो, ऊसापासून साखर बनते, रॉ मटेरियल पासून खत बनतं. शेतीमध्ये एखादी गोष्ट तुम्ही पेरली की त्याच्या गोष्टी 1000 करण्याची क्षमता जमिनीमध्ये आहे. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की त्या जमिनीकडे आपण बघण्याची गरज आहे. मगाशी एक शब्द आला कदम साहेबांच्या बोलण्यामध्ये, इंटिग्रेटेड न्यूट्रिशन मॅनेजमेंट. इंटिग्रेटेड न्यूट्रिशन मॅनेजमेंट याचा अर्थ एकात्मिक खत व्यवस्थापन. 40 गाडी हेक्टरी शेणखत आणि नत्रस्फुरत पालाश याला आमचा कोणाचाच विरोध नाहीये, पण 40 गाडी हेक्टरी शेणखत जर नसेल तर त्याचे पर्याय आम्हाला त्या जमिनीमध्ये दिले पाहिजेत. आमच्या जमिनीच्या कणांची संरचना बदलली पाहिजे. आमचा सेंद्रिय कर्ब आम्हाला वाढवला पाहिजे. जमिनीमध्ये जीवाणू आम्हाला वाढवले पाहिजेत. पहिला पाऊस आल्यानंतर एक मृदगंध येतो जमिनीमध्ये. छान वास येतो का पहिला पाऊस आला की? मृदगंध येतो. असं अत्तर आजपर्यंत कोणी बनवू शकलेलं नाहीये. ते निसर्ग निर्मित अत्तर आहे. आणि ते कशाचं आहे तर जमिनीत असलेले जीव जीवाणू त्यांचं रिप्रोडक्शन वाढतं, ऍक्टिनोमायसिट्स ऍक्टिव्हेट होतात आणि तो मृदगंध येतो. उद्या प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीत जाऊन बघा की माझ्या जमिनीला तो पहिल्या पावसाचा मातीचा वास येतो का? तो जर येत असेल तर कोणत्याही लॅबमध्ये सॉइल सॅम्पल पाठवायची गरज नाही. माझ्या जमिनीमध्ये असंख्य जीवाणू आहेत. जर असा वास माझ्या जमिनीला येत नसेल, ती जमीन अर्थात ओली पाहिजे, तर माझी जमीन जीवाणूंनी समृद्ध नाही आहे, माझी जमीन श्रीमंत नाही आहे. आणि मग काय करावं लागेल? जसं आपण घरी शिधा भरतो आणि आपली आई असेल, आपली पत्नी असेल, ती स्वयंपाक करून आपल्याला वाढते, म्हणजे शिजवलेलं आम्ही खातो, तसंच पीक हे शिजवलेलं अन्न घेतं. आणि ते शिजवण्याचं काम कोण करतं तर ते सगळे जीव जीवाणू करतात. मगाशी मी 4-5 जीवाणूंची नावे सांगितली की जे नायट्रोजन स्थिर करतात. फॉस्फोबॅक्टेरियम फॉस्फरस पिकाला देतो, नाहीतर फॉस्फरस हा इतका पटकन स्थिर होणार आहे जमिनीमध्ये. म्हणजे आता आम्ही एक सॉइल डेटा जो केला, टोपे साहेब महाराष्ट्रामध्ये सॉइल डेटा अनालिसिस केल्यानंतर असं लक्षात आलं की आमच्या जमिनींना पोटॅश देण्याची गरज नाही, एवढा पोटॅश आमच्या जमिनीत स्थिर आहे, फॉस्फरस स्थिर आहे. मग त्या स्थिर तिच्या एवढी केलेली आहे ती कोणी केली आहे? तुम्ही आम्हीच केली आहे. वर्षानुवर्ष डीएपी टाकून, वर्षानुवर्ष सिंगल सुपर फॉस्फेट टाकून, वर्षानुवर्ष एमओपी टाकून. पण तो जर पिकाला काढून द्यायचा असेल तर तिथं जीवाणू वाढवायला पाहिजेत. आणि जीवाणू वाढवायचे असतील तर जीवाणूंचं खाद्य म्हणजेच सेंद्रिय पदार्थ, म्हणजेच हिरवळीची खतं असतील, शेणखत असेल, मळी असेल, कंपोस्ट असेल, पेंडीयुक्त खतं असतील, अशी विविध खतं तुम्हाला जमिनीमध्ये सेंद्रिय दिली पाहिजेत, जेणेकरून जीवाणू वाढतील. आणि हे जर जीवाणू वाढले तरच तुमच्या जमिनी समृद्ध होतील. हा एक विषय घेऊन आम्ही अनेक वर्ष, गेली 28 वर्ष आम्ही काम करतो आहे. आज शेतीची जर परिभाषा विचार केली तर आमच्या मुलांना सर पुढच्या शेती करायची नाहीये, त्यांना पुण्यात जायचंय, इन्फोसिस मध्ये जायचंय. आमच्या वडिलांना जर, म्हणजे माझ्या वडिलांना विचारलं, म्हणजे मी आता शेती करतो, प्रकाश करम आमचं शेती करतात, वडिलांना विचारलं मुलाला शेती करू देत का, तर ते म्हणतात नको, मी एवढे काबाड कष्ट करतोय, त्याला आपलं पुण्या मुंबईत जाऊन नोकरी बघू दे. आणि मुलीला विचारलं शेतकरी नवरा चालेल का, तर त्या आमच्या उद्योगाचा प्राईड, आमच्या उद्योगाचा अभिमान आम्ही आज गमावून बसलोय. मुलींना शेतकरी नवरा दुर्दैवानी नकोय, पण त्यांना हे कळत नाही शहरामध्ये काय परिस्थिती आहे. आपण आपल्या भागात खूप चांगलं काम करू शकतो. आम्ही हे प्रबोधनाचं काम अशासाठी करतोय की आमच्या शेतकऱ्यांनी
2 एकर 4 एकर 5 एकरामध्ये किमान वर्षाला एका एकरामध्ये 1.5 2 लाख 2.5 लाख 3 लाखाचं उत्पन्न त्यांनी मिळवलं पाहिजे. जमिनी सजीव ठेवल्या पाहिजेत, कारण या पृथ्वी तलावरती जमीन वेगळी मिळणार नाहीये. या जमिनी जर आम्ही शाश्वतता संपवत गेलो, या जमिनीतले सस्टेनेबिलिटी, याचं आरोग्य आम्ही बिघडवत गेलो, तर आम्ही पुढच्या पिढीसाठी काय ठेवणार आहोत, आम्ही पिकवणार काय आहोत. आणि म्हणून याकरता आम्ही नेचर केअर फर्टिलायझर्स, म्हणजे मी आज खताबद्दल काहीच बोलणार नाहीये, तर याकरता तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर किमान एक भाकड गाय पाळा. किमान एक भाकड गाय शेणासाठी आणि गोमूत्रासाठी पाळा. तिने दूध दिलं फार उत्तम, म्हणजे भाकड नसेल तर. आणि जर तिने भाकड असेल, दूध देणारी नसेल, तर शेणखत आणि मूत्र याच्यापासून तुम्ही तुमचं 1 एकर क्षेत्र समृद्ध करू शकता. आपल्या देशाला शेतीची परंपरा आहे, 5000 वर्षापूर्वीची परंपरा आहे. कृषी पराशर, वृक्ष आयुर्वेद असे ग्रंथ उपलब्ध आहेत. तुमच्याकडे जर 1 एकरला 1 गाय हे जर इक्वेशन असेल, तर तुम्हाला शेणखताची गरज तुमची ती गाय पूर्ण करते. आणि तुम्ही आम्ही जे खात नाही ते ती गाय खाते, म्हणजे त्याला तुम्हाला मेंटेनन्स कॉस्ट पण काही नाहीये. पटत असेल तर हा विषय घ्या. आमच्या 40 एकर क्षेत्राला 40 देशी भारतीय वंशाच्या गायी आहेत. ते शेणखत, तिथं मागचं पुढचं पडलेलं कंपोस्ट, हे सगळं तुमच्या जमिनीमध्ये पुन्हा गेलं पाहिजे, रिसायकल व्हायला पाहिजे. महात्मा गांधीजींची जी संकल्पना होती समृद्ध खेडं, ज्या खेड्यामध्ये सगळ्या गोष्टी तिथं उपलब्ध पाहिजेत, तुमच्या जमिनीमध्ये खतं तुमची पाहिजेत, या सगळ्या गोष्टी जर आपण करत गेलो तर आपल्या जमिनी समृद्ध होतील. आपण उसा पलीकडे जर विचार करत नाही आहोत, पण जाता एक 4 गोष्टी सांगणार आहे, कारण माझे आता 5 मिनिटं उरली आहेत. या सगळ्या गोष्टी करत असताना पायखत नावाचं खत आपण आपल्या शेताला द्यायचं, म्हणजे अनवाणी चक्कर मारायची शेतातनं. आपण जेव्हा अनवाणी चक्कर मारतो तेव्हा मी इकडचे जीवाणू घेऊन पुढं जात असतो. या जमिनीतले जीवाणू मी संपूर्ण शेतामध्ये देत असतो. आपण दह्यातनं चमचा बुडवतो आणि दुधाला लावतो, तेव्हा त्याचं दही बनतं, म्हणजे आम्ही कल्चर देतो. मी नुसता शेतातनं जर सकाळी 6 6:30 पावणे 7च्या दरम्यान जर चक्कर मारली, तर पायखत त्याला मी म्हणतो. तुम्ही एका बाजूचं एका भागातलं कल्चर दुसरीकडे नेऊन देत असता, तुम्ही विरजण लावत असता, त्याचा सुद्धा जमीन समृद्ध होण्यामध्ये उपयोग होतो. शेतामधला काडी कचरा कृपया पेटवू नका, पाचट पेटवू नका, जनावरांच्या पुढचं मागचं काही वेस्ट करू नका. ते सगळं कंपोस्ट करून पुन्हा कसं जमिनीत जाईल याकडे कृपया भर द्या. आणि हे सगळं केल्याने आपली जमीन समृद्ध होणार आहे. आम्ही म्हणतो तण खाई धन अशी एक पद्धत आहे, पण आमचं असं म्हणणं आहे तण देई धन. आता तण वेळेत काढणं आणि त्याचं कंपोस्ट करणं हे मी धाडसानं सांगू शकत नाही, कारण शेतीमध्ये सर लेबरच मिळत नाहीये. आमच्या कंपन्यांना जाहिराती देऊन माणसं मिळत नाहीत अशी स्थिती आहे. त्यामुळे निदान ब्रश कटिंग करता येईल का, त्याच्यावरती पाचटाचं आच्छादन करता येईल का, पाचट तिथं कुजवता येईल का, शेणमूत्राची स्लरी आम्हाला देता येईल का, असे विविध उपाय आपल्याला करून आमची जमीन समृद्ध ठेवली पाहिजे. सोपा मंत्र असा आहे की मी जर केळ खाल्लं तर साल त्या जमिनीत टाकून त्याचं कंपोस्ट करायला पाहिजे. एवढा साधा विचार जरी आजपासून आम्ही सुरू केला, जे जे कुजणार आहे, जे जे निसर्ग निर्मित आहे ते पुन्हा त्या जमिनीत गेलं पाहिजे. त्याला कृपया काडी लावू नका, एवढा जरी मंत्र आम्ही सांभाळला तरी आमची शेती समृद्ध होण्या वाचून काही होऊ शकत नाही, अडचण नाही. जीवाणू खतांचा वापर वाढवा, स्लरीचा वापर वाढवा, वेगवेगळ्या पद्धतीने जमिनीचा मजदूर टिकवण्याकरता जे काही प्रयत्न करता येतील ते करा. हे जर आपण केलं तर आपल्याला चांगली शेती करणं सहज शक्य आहे. बाकी राहिला विषय, ज्या नेचर केअर कंपनीचं मी प्रतिनिधित्व करतो, मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून जे मी काम करतो, तर आमची सर्व उत्पादन इथे संकल्प कृषी सेवा केंद्राचे आमचे आलेले आहेत सर. आणि इथं कपिलेश्वर कृषी सेवा केंद्र, म्हणजे मी सरांना अशी विनंती करेन की भागाभागात जाऊन आम्हाला शेतकऱ्यांशी डायलॉग करायची संधी द्या. म्हणजे आता हे प्रातिनिधिक मी बोलतोय, पण आम्ही वेगवेगळ्या कारखान्यांवरती, मी काय, माने पाटील साहेब काय, कदम साहेब काय, त्या भागात जाऊन 50 शेतकरी, 25 शेतकरी, 30 शेतकरी, काही सिलेक्टेड शेतकरी, त्यांच्या शेतावरती प्रयोग आणि त्याचं उत्पादन आलं, त्याच्या जमिनीतले बदल, हे सगळं केल्यानंतर त्यांना समजून चुकतं की या पद्धतीने आपण जाऊ शकतो. शेवटी आधी आहे बाप दाखवणे तर श्राद्ध घाल. तसं मी कितीही बोललो तरी त्या बोलण्यापेक्षा आम्ही जे तुमच्या शेतांमध्ये येऊन करून दाखवू, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास जास्त दुणावेल. मला एवढंच सांगायचंय, रासायनिक खतं ही आपल्याला परवडत नाहीत. आपलं सरकार 1,40,000 कोटी सबसिडी भरतं, म्हणून आपण ती आनंदाने नेऊन शेतात टाकतो. आपल्या जमिनीमध्ये फॉस्फरस, पोटॅश भरपूर आहे. सेंद्रिय खताचं प्रमाण वाढवा. तुमच्याकडचा पाला पाचोळा, काडी माडी जे काय असेल ते कुजवा, शेतात द्या. शेणमूत्राची स्लरी भरपूर प्रमाणात द्या. हावरटासारखं द्या. माझा शब्द प्लीज लक्षात ठेवा, हावरटासारखं. म्हणजे आमची जमीन जेव्हा आम्ही समृद्ध केली, शेजारच्यानं भांगरलेलं सुद्धा आणून टाकलं, पण ते भांगरलेलं कुठलं पाहिजे, बीवर येण्या अगोदरचं भांगरलेलं पाहिजे. अलग लक्षात. हे सगळं करा. हे जर केलं तुम्ही तर तुमची जमीन समृद्ध होईल. जाता आता शेवटची गोष्ट सांगतो आणि थांबतो, कारण माझी वेळ संपली आता.
प्रभू रामचंद्र त्यांनी अयोध्यातनं गेले, वनवास झाला त्यांना, पुन्हा लंकाधिपती रावणाने त्यांच्या सीतेला पळवलं, मग हे तिथं गेले, युद्ध झालं, रावण हरला, रावण मेला, आता हे परत यायला निघालेत. इमॅजिन करा, हे काय फार महत्वाचं आहे अशातला भाग नाही, पण असू शकतं का बघा. आणि मग लक्ष्मणांना विचारलं प्रभू रामचंद्रांना की आता जायची वेळ आली, पुष्पक विमान येतंय, तोपर्यंत मी इथं आंघोळ करतो. गेले लक्ष्मण, तिथल्या नदीमध्ये डुबकी मारली, आंघोळ केली. त्यांना अशी संवेदना झाली की अरे लक्ष्मणा, काय मूर्ख माणूस आहेस तू, तुझी बायको उर्मिला अयोध्येत, तू इथं रामाच्या मागणं आलास. वनवास कोणाला झाला होता? प्रभू रामचंद्रांना. तुला झाला होता का? नाही, तू आलास मागणं. नसता आलास तर राजा झाला असतास अयोध्येत, पण तू त्याच्या मागणं वल्कलं घालून फिरलास, दोनदा मरता मरता वाचलास, आणि हे सगळं करून तू मिळवलंस काय आयुष्यामध्ये? तू जातो प्रभू रामचंद्रांपाशी की असं काहीतरी होतंय. प्रभू रामचंद्र, एक बाणी, एक पत्नी, एक वचनी, परमेश्वराचा अवतार. ते म्हणतात इथली माती घे आणि तुझ्या धोतराच्या सोग्यात बांधून घे. पण त्यांनी ती माती घेतली, निघाले, पुष्पक विमानाला बसले, अयोध्येत उतरले. शरयू नदीच्या तीरावर आलं विमान त्यांचं. मग प्रभू रामचंद्र त्याला म्हणतात जाऊन आता आपल्या नदीमध्ये आंघोळ करा, आपण मातृभूमीत आलोय. लक्ष्मण जातो, शरयू नदीत डुबी मारतो. त्याला परत संवेदना होते की अरे काय जन्म घेतलास तू, काय नशीबवान माणूस आहेस तू. एक वचनी, एक पत्नी, एक बाणी अशा प्रभू रामचंद्राबरोबर आयुष्यातली 14 वर्ष तुला मिळाली. काय पुण्य केलंयस मागच्या जन्मात. तू परत जातो प्रभू रामचंद्रांकडे. तो म्हणतात आता इथली जमीन घे. हा तुझ्या विचारांचा कोलाहल नाहीये, हा मातीचा गुणधर्म आहे. आणि म्हणून माझी या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती आहे की आपल्या मातीचा गुणधर्म टिकवा, आपल्या पुढच्या पिढीला सजीव, सुसंस्कृत, श्रीमंत माती हँडओव्हर करा, तर आपली शेती टिकेल. शेती हा आमचा धर्म आहे, शेती ही आमची जात आहे, प्लीज लक्षात ठेवा. हा एकच धर्म घेऊन आपण सगळे जन्माला आलोय आणि जगाचा पोशिंदा आपण आहोत. त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे तर विषमुक्त अन्न आमच्या सुदृढ समाजाकरता देण्याची आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. एवढं आपण आज ठरवूया. पुन्हा कारखान्याने आम्हाला संधी द्यावी अशी माझी विनंती आहे, किंवा जेणेकरून तुमच्याकडे येऊन आम्हाला सगळे प्रयोग करता येतील. धन्यवाद. थँक्यू. साहेब, मित्रवर्य प्रकाश कदम, आमचे मार्गदर्शक सुरेश माने पाटील साहेब, सर्व कारखान्यांचे कार्यकारी संचालक, ऊस विकास अधिकारी, शेती अधिकारी, सर्व संचालक आणि शेतकरी बंधूंनो, आमचं मूळ गाव सांगली, आम्ही विट्याचे सगळे लोक आहोत. आणि माझा मित्र प्रकाश कदम त्यांनी जे आता सगळं तुम्हाला सांगितलं, हे अत्यंत मुरमाड शेतीमधला हा सगळा प्रयोग आहे. म्हणजे आज जर पाणी दिलं त्या रानाला, तर उद्या सकाळी आपल्याला त्या रानाला पाणी दिलंय का, अशी अवस्था असलेल्या पिकाची ही स्थिती त्यांनी सांगितली. आणि म्हणून कदाचित शोधाची जननी, पाणी नाही म्हणून ते कदाचित ड्रीपकडे वळले. आणि टोपे साहेबांच्या मगाच्या प्रास्ताविकामध्ये तुमच्याकडे एवढं प्रचंड पाणी आहे म्हणून तुमच्याकडे कदाचित ड्रीपची गरज भासत नसेल. पण आपल्याला चांगल्या पद्धतीनं शेतीकडे जायला पाहिजे, ज्याला प्रिसिजन फार्मिंग आपण म्हणतो. माझा जो विषय आहे तो सॉइलशी निगडित आहे. ज्या जमिनीवरती आपण पीक निर्माण करतो त्या जमिनीची काळजी जर आपण घेतली तर बऱ्यापैकी आपल्या आयुष्यातले म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीमधले प्रश्न संपतात, असं माझं वैयक्तिक मत आहे. विट्याला आमची 40 एकर शेती आहे आणि सर्व शेती आम्ही सेंद्रिय पद्धतीने करतो गेली 1988 पासून. माझे वडील जयंत बर्वे NCL ला सायंटिस्ट म्हणून काम करत होते. टोपेसाहेब पुण्यातनं नोकरी सोडून ते 76 ला विट्याला गेले आणि स्वतःची शेती, उत्तम शेती करायची म्हणून तो ध्यास घेतला. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एक अपघात घडला. कोणती गोष्ट चांगल्या पद्धतीने होण्याकरता काहीतरी घडावं लागतं. आमचं रासायनिक शेती औषध दुकान होतं आणि आमचा भाग हा सगळा द्राक्ष बाग, डाळिंब बाग या भागासाठी प्रसिद्ध आहे. तासगाव चमन, विटा चमन ही सगळी आपण ब्रँड नेम द्राक्षांची ऐकलेली आहेत. आणि मग एक शेतकरी त्यांच्याकडे दुपारी आला आणि म्हणाला की माझी द्राक्ष बाग 2 दिवसांनी हार्वेस्टिंग करायची आहे आणि द्राक्षात पाणी उतरायला लागलं, साखर यायला लागलं की पक्षी येतात, चोच मारतात आणि माझं नुकसान होतंय. तर मला असं कुठलं तरी पेस्टिसाइड द्या की जे मी फवारीन आणि द्राक्ष जर त्या एखाद्या पक्षाने खाल्लं तर पक्षी मरेल. पक्षी मरून पडला की निसर्गामध्ये अशी व्यवस्था आहे की इथं धोका आहे, पक्षी जात नाहीत तिकडं आणि माझी द्राक्षबाग वाचेल. माझे वडील म्हणले हे सगळं योग्य आहे, पण जे लोक माणसं ती द्राक्ष खातील त्याचं काय होईल. आणि म्हणून समारंभपूर्वक आपण एखादा व्यवसाय चालू करतो. आम्ही समारंभपूर्वक रासायनिक खतं, औषधं विकायचा व्यवसाय बंद केला आणि आम्ही सेंद्रिय शेतीकडे वळलो. जसं प्रकाश कदम साहेबांकडे विट्याला शेतीला भेट द्याल तशी आमच्याही शेताला भेट द्या. तिथून 10 मिनिटावरती आम्ही आहोत. आणि मग पुढे सगळा शेतीचा अभ्यास चालू केल्यानंतर गांडूळ शेती, स्वतःची बाग लावली. आमची शेती म्हणजे मरुभूमी. विटा हा दुष्काळी भाग. विट्यात
पाणी येण्यापूर्वी मुलांची लग्न व्हायची नाहीत, कारण मुलींना आयुष्यभर पाणी भरायला लागेल ही त्या बिचाऱ्या वडिलांना काळजी असायची. भोसले साहेब जास्त चांगलं सांगू शकतीलच. पण असा हा भाग आणि कमी पाणी, मुरमाड जमिनी आणि त्यातनं निर्माण झालेले प्रश्न आणि त्यात करायची शेती, म्हणून कदाचित आम्ही सगळेजण या दिशेने वळलो. विटा नगरपालिकेचा सगळा भाजीपाला मंडईचा वेस्ट जो कचरा असतो कुजणारा, तो हजारो ट्रॉल्या शेतांमध्ये आणून पसरला. त्याचं मरुभूमीचं रूपांतर चांगल्या भूमीमध्ये केलं, जमीन सुधारली, जमिनीकडे लक्ष दिलं, हजारो प्रकारची बांधावरती झाडं लावली. आपण आज बांध सरकवत चाललोय, खेटवत चाललोय, झाडं काढत चाललोय आणि हे निसर्ग चक्र आपण बिघडवत चाललोय. त्याच्याकडे जाण्याच्या दृष्टीनं मी माझं भाषण 15 मिनिटांमध्ये आपल्याशी बोलणार आहे. आणि मग हे सगळे प्रयोग घडत गेल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की निसर्ग हा जास्त चांगल्या पद्धतीने आपलं पोषण करतो. आपली जमीन ती उपजाऊ असायला पाहिजे, ती जिवंत पाहिजे, ती सजीव पाहिजे. आणि जर जमीन सजीव असेल, जमीन जिवंत असेल, तर ती तुम्हाला श्रीमंत करेल का मला माहित नाही, पण ती तुम्हाला मरू नक्की देणार नाही. या एकाच विचाराने आम्ही कामाला लागलो. पुढे जाऊन असं लक्षात आमच्या आलं की आपली शेती अशा पद्धतीने निघालीये. आपण जर महाभारतातला काळ थोडासा जर विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की महाभारतामध्ये जनावरांना म्हणजे गायीला विशेष महत्व होतं. कौरव हे पांडवांना शोधत असताना विराट राजाकडे जेव्हा गेले तेव्हा ते विराट राजाच्या गायी लुटायला गेले. राजाचं गोधन किती महत्वाचं, गोधन जेवढं मोठं तेवढा तो राजा श्रीमंत. हिरे माणकं, घोडदळ पायदळ याची तुलनाच नव्हती. आणि म्हणून कदाचित कौरव त्या गायी लुटायला गेले. गायी भरपूर असतील तर दूध दुभतं भरपूर, शेणखत भरपूर, आणि म्हणून सगळे शास्त्रज्ञ सांगतात की 40 गाडी हेक्टरी शेणखत द्या आणि नत्रस्फुरद पालाश द्या. पण या आधुनिक शेतीच्या भानगडीमध्ये इंडस्ट्रियलायझेशन झालं आणि आम्ही आमच्या शेणखताच्या सगळ्या गोष्टी विसरत चाललो. 40 गाडी हेक्टरी शेणखत सर आपण आज देऊ शकत नाही. आणि म्हणून जमिनीचा पोत राहिला नाही, जमिनीचा कस राहिला नाही, जमीन बदलली. म्हणजे ज्वारी एका बाजूला आपण घेतली एका डब्यामध्ये आणि पीठ एका बाजूला घेतलं आणि दोन्हीकडे जर पाणी ओतलं तर ज्वारीतनं पाणी निघून जातं, ज्याला आम्ही निसऱ्याची जमीन म्हणतो. पिठातनं पाणी खाली उतरत नाही. आमच्या जमिनीत चिबड करायला लागलो. आम्ही ज्या कृष्णा काठाकडनं येतो सांगली भागातून, तिथे आम्ही ऊसावरती ऊस, बेवड नाही, पिकात फेरबदल नाहीत, ग्रीन मॅन्युअरिंग नाही, शेणखत नाही, अति पाणी, या सगळ्यांनी 30-35 हजार हेक्टर क्षेत्र आमचा जर क्षारपडीला गेलेला आहे. हा दुर्दैवाचा भाग आहे. आणि मग जर आमचा देश शेतीप्रधान असेल, आमच्या देशातले 60% लोक जर शेतीवरती अवलंबून असतील आणि ती शेतीत जर देशाचा जीडीपी जर कॉन्ट्रीब्यूट करत नसेल तर हा विचार करण्याची वेळ आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघायला पाहिजे तर त्या जमिनीकडे बघायला पाहिजे. रासायनिक खतांना आमचा विरोध नाही, पण संतुलित प्रमाणात रासायनिक खतं आणि शेणखत 40 गाडी हा जो मुख्य जो आमचा बेस होता तो आम्ही विसरत चाललो आणि त्याच्यावरनं आम्ही या पद्धतीला येऊन पोहोचलेलो आहे. आज सकाळी आम्ही ऐकलं 1000 TDS पर्यंत पाण्याची लेवल आहे आपली. शेळके साहेब सांगत होते जमिनीचा पीएच काय लेवलला गेला असेल बघा. मग त्या जमीन आपल्याला रिस्पॉन्स देणार नाहीत. किती रासायनिक खतं टाकली तरी त्या जमिनी आम्हाला रिस्पॉन्स देणार नाहीत, आम्हाला पीक मिळणार नाही. आणि म्हणून ज्या जमिनीत आमचं पीक उभं आहे त्या जमिनीला सजीव करणं, श्रीमंत करणं, या दिशेने आपल्याला प्रवास करायला पाहिजे. रासायनिक खतांच्या बाबतीत मला 20 मिनिटाचा वेळ आहे, 5 मिनिटं झाली आहेत. रासायनिक खताच्या बाबतीत बोलायचं झालं तर रासायनिक खतांचा शोध ज्या शास्त्रज्ञांनी लावला त्याचं नाव ली बिग. त्याचा जन्म जर्मनी मधला. त्यानं काय केलं, एक वनस्पती घेतली, ती वनस्पती जाळली, त्या वनस्पतीच्या जाळण्यानंतर राख मिळाली. त्या राखेचं रूपांतर म्हणजे राखेचं पृथक्करण केलं आणि त्यात नत्र स्फुरद पालाश किती आहे हे त्यांनी शोधलं. आणि त्यांनी असा एक सिद्धांत मांडला की जर पिकाला आपण बाहेरून जर नत्र स्फुरद पालाश दिला तर हे पीक ते नत्र स्फुरद पालाश म्हणजे ज्याला आपण NPK म्हणतो, युरिया, DAP, पोटॅश, जी काही नावं आहेत आपली परवलीची, तर ते तो खत घेईल आणि पीक वाढेल. याला प्रचंड प्रमाणात विरोध पण झाला. कारण शेवटी असं आहे की एखादं तंत्रज्ञान जेव्हा निर्माण होतं, उदाहरणार्थ मोबाईल, आज मोबाईल निर्माण झाला, सगळ्यांच्या सोयीची गोष्ट झाली, पण मोबाईल मधला आमचा कामाचा वेळ किती आणि रील बघण्याचा वेळ किती असं जर कॅल्क्युलेट केला. मी कालच प्रकाशला विचारलं रात्री आम्ही गप्पा मारताना की आपला किती वेळ दिवसातला मोबाईलमध्ये वेस्ट होतो. म्हणजे तंत्रज्ञान विकसित झालं, चांगलं आहे, पण ते वापरायचं कसं हे जर आम्ही शिकलो नाही तर ते जगाच्या संहारक ठरतं. आणि म्हणून ली बिगने लिहून ठेवलं की परमेश्वरा मला माफ कर, जगाच्या संहारक अशी गोष्ट मी बनवलेली आहे. आपण पारतंत्र्यामध्ये होतो. ब्रिटन सरकारमध्ये सांगितलं सर अल्बर्ट हॉवर्ड, त्या शास्त्रज्ञाचं नाव हे सगळं गुगलवरती उपलब्ध आहे. अल्बर्ट हॉवर्डनं सांगितलं की तुम्ही भारतामध्ये जा, भारतीयांना शेती करायची शिकवा, आधुनिक शेती करण्याची गरज आहे. सर अल्बर्ट हॉवर्ड 1908 साली भारतामध्ये आले. आपला संपूर्ण भारतात त्यांनी प्रवास केला. पुन्हा ब्रिटनला जाऊन त्यांनी सांगितलं की
भारतीयांना शेती शिकवायची गरज नाही. भारतातली शेती जास्त समृद्ध आहे, तिथल्या जमिनी समृद्ध आहेत. आपण आपल्या म्हणजे सगळ्या नद्यांना पावित्र्य दिलेलं आहे. आपल्या नद्यांना आपण जननी म्हणतो, आई म्हणतो. आपण आपल्या जमिनीला आई म्हणतो. त्यांचं अत्यंत चांगलं सगळं गोष्टी आहेत. आपण त्यांना जाऊन शिकवायची गरज नाही. पण ब्रिटिश सरकारने काय केलं, आपल्या कुटुंब व्यवस्थेवरती घाला केला, आपल्या शेतीवरती घाला केला आणि आपल्या एज्युकेशन सिस्टीमवरती घाला केला. आणि तुम्हाला जर पारतंत्र्यात ठेवायचं असेल तर तुमचा कणा मोडला पाहिजे. आणि म्हणून हेच सगळं रासायनिक या गोष्टी तुमच्या देशात आल्या पाहिजेत. हा त्यांचा डाव होता. पण अल्बर्ट हॉवर्डनी तिचा राजीनामा दिला. अल्बर्ट हॉवर्ड 1928 साली गेले. तोपर्यंत 20 वर्ष त्यांनी भारतामध्ये काम केलं. इंदोरला राहिले, दिल्लीला राहिले आणि त्यांनी कंपोस्टिंगची मेथड डेव्हलप केली. त्याचं नाव आहे इंदोर पॅटर्न ऑफ कंपोस्ट. आपण जे कंपोस्ट करतो ही पॅटर्न जो डेव्हलप केला, मायकोरायझा या जीवाणूवरती या माणसाने काम केलं. पुढे 1942चं महायुद्ध. पूर्वी जशी युद्ध होती त्याची गंमत अशी होती की युरिया जो आपण वापरतो, नत्र, तो नत्र एक्सप्लोजिव्ह म्हणून वापरायची पद्धत आहे. अमोनियम नायट्रेट तो एक्सप्लोजनसाठी वापरतात. मग पूर्वी पद्धत कशी होती की त्याचे साठे ठेवायचे, तिथं बॉम्ब बनवायचे, पुढच्या राष्ट्रावरती हल्ला करायचा आणि पुढे जायचं. ब्रिटनवरती जेव्हा हल्ला करायला हिटलर तयार होता त्या रात्री काय झालं, ज्या गोदामामध्ये युरिया ठेवला होता, मी युरिया काय म्हणतोय, नत्र, तुम्हाला कळावं म्हणून, तर तो जो नायट्रोजन तिथं ठेवला होता, तिथं रात्री पाऊस पडला, नद्या नाले वाहिले, त्या गोदामात पाणी शिरलं. ते पाणी सगळं जिकडं तिकडं पसरलं आणि युद्ध झाल्यानंतर लोकांच्या असं लक्षात आलं की आसपासची गवतं वाढली आहेत. का वाढली? नत्र कधी रिस्पॉन्स देतो? जर जमिनीमध्ये जीवाणू असतील तरच नत्र रिस्पॉन्स देतं, पीक घेतं, अन्यथा पीक घेत नाही. त्याचा मागचा विषय आम्हाला माहित नव्हता. युद्ध संपलं, आता युरिया मध्ये त्याचं नायट्रोजनचं कन्व्हर्जन झालं आणि आमच्या देशाकडं डम्पिंग यार्ड म्हणून बघितलं गेलं आणि सगळ्यात मोठ्या प्रमाणात साठा आमच्या देशामध्ये येऊ लागला. 60 साली हरित क्रांती झाली. हे जे सगळं घडतंय किंवा घडलंय हे थोडक्यात मी काय सांगतोय, कारण आपल्याला कोणत्या दिशेने जायला लागणार आहे भविष्यामध्ये शेती टिकवायला, म्हणून मी त्याची बॅकग्राऊंड सांगतोय. आता पुढे गंमत अशी झाली की हा जो नत्र आहे तो एक्सप्लोजिव्ह म्हणून वापरला गेला. आपण युरिया जर पाण्यात धरला तो पटकन विरघळतो आणि तोच युरिया जर आपल्या स्किनवरती टाका आणि चोळा आणि 5 मिनिटं उन्हात उभा राहा तर काय होईल हे तुमच्या लक्षात येईल. मग एवढा नत्र जर आपण जमिनीत देत राहिलो, वास्तविक हवेमध्ये 76% नत्र आहे. एक वीज चमकली की 250 किलो नत्र पीक घेतं. हा सायंटिफिक डेटा आहे. नायट्रोबॅक्टर, ॲझोटोबॅक्टर, रायझोस्पिरियम, ॲझोस्पिरिलम या सगळ्या ज्या जीवाणूंच्या व्हरायटी आहेत त्या युरियापेक्षा जास्त नत्र हवेतनं घेऊन तुमच्या जमिनीमध्ये स्थिर करत असताना आम्ही जर युरियाची पोती स्वस्त आहेत म्हणून देऊन टाकली तर आम्ही आमच्या जमिनी बिघडवतोय. याला विरोध नाहीये, पण त्याचं संतुलन, हा जो शब्द आहे ना तो फार महत्वाचा आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना 60 साली जेव्हा हरित क्रांती झाली, आमचा देश खऱ्या अर्थाने समृद्धतेकडे चालला. आज शेती समृद्धी आमच्याकडे आहे, दुमत नाहीये, पण याची जागा फक्त पेस्टिसाइड, रासायनिक खतं यांनी घेतली. आणि मग हायब्रिड सीड झाले, इरिगेशनच्या सिस्टीम झाल्या. या सगळ्याचा उपयोग करून आपण शेती करायला पाहिजे, पण ती आम्ही दुर्दैवाने करेनसे झालो. आणि मग आता प्रश्न निर्माण झाला की शेती परवडते का? हा जर प्रश्न मी आता ऑडियन्समध्ये विचारला तर परवडते असं म्हणणाऱ्यांनी प्लीज हात वर करा. एक 25% लोकांचं म्हणणं आहे शेती परवडते. माझं पण म्हणणं 25% नाही, 100% परवडते. कदम साहेब तर 200% परवडते म्हणून सांगतील. आमचा सर शेतीतला हिशोब असा आहे की आम्ही 1 रुपया जर यावर्षी गुंतवला तर पुढच्या वर्षी मला 12 महिन्यानंतर किमान परतावा 1 रुपयाला 3 रुपये देण्याची क्षमता आजही आमच्या शेतीमध्ये आहे. एक ज्वारीचा दाणा पेरला तर 1000 दाणे देण्याचं, कोणती गोष्ट निर्माण करण्याचं क्षेत्र जे आहे ते मातीमध्ये आहे. आम्ही खत बनवतो, आम्ही औषधं बनवतो. आज कारखाना साखर बनवतो, ऊसापासून साखर बनते, रॉ मटेरियल पासून खत बनतं. शेतीमध्ये एखादी गोष्ट तुम्ही पेरली की त्याच्या गोष्टी 1000 करण्याची क्षमता जमिनीमध्ये आहे. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की त्या जमिनीकडे आपण बघण्याची गरज आहे. मगाशी एक शब्द आला कदम साहेबांच्या बोलण्यामध्ये, इंटिग्रेटेड न्यूट्रिशन मॅनेजमेंट. इंटिग्रेटेड न्यूट्रिशन मॅनेजमेंट याचा अर्थ एकात्मिक खत व्यवस्थापन. 40 गाडी हेक्टरी शेणखत आणि नत्रस्फुरत पाला अशाला आमचा कोणाचाच विरोध नाहीये, पण 40 गाडी हेक्टरी शेणखत जर नसेल तर त्याचे पर्याय आम्हाला त्या जमिनीमध्ये दिले पाहिजेत. आमच्या जमिनीच्या कणांची संरचना बदलली पाहिजे. आमचा सेंद्रिय कर्ब आम्हाला वाढवला पाहिजे. जमिनीमध्ये जीवाणू आम्हाला वाढवले पाहिजेत. पहिला पाऊस आल्यानंतर एक मृदगंध येतो जमिनीमध्ये. छान वास येतो का पहिला पाऊस आला की? मृदगंध येतो. असं अत्तर आजपर्यंत कोणी बनवू शकलेलं नाहीये. ते निसर्ग निर्मित अत्तर आहे. आणि ते कशाचं आहे तर जमिनीत असलेले जीव जीवाणू त्यांचं रिप्रोडक्शन वाढतं, ऍक्टिनोमायसिट्स ऍक्टिव्हेट होतात आणि तो मृदगंध येतो. उद्या प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीत जाऊन बघा की माझ्या जमिनीला तो पहिल्या
पावसाचा मातीचा वास येतो का? तो जर येत असेल तर कोणत्याही लॅबमध्ये सॉइल सॅम्पल पाठवायची गरज नाही. माझ्या जमिनीमध्ये असंख्य जीवाणू आहेत. जर असा वास माझ्या जमिनीला येत नसेल, ती जमीन अर्थात ओली पाहिजे, तर माझी जमीन जीवाणूंनी समृद्ध नाही आहे, माझी जमीन श्रीमंत नाही आहे. आणि मग काय करावं लागेल? जसं आपण घरी शिधा भरतो आणि आपली आई असेल, आपली पत्नी असेल, ती स्वयंपाक करून आपल्याला वाढते, म्हणजे शिजवलेलं आम्ही खातो, तसंच पीक हे शिजवलेलं अन्न घेतं. आणि ते शिजवण्याचं काम कोण करतं? तर ते सगळे जीव जीवाणू करतात. मगाशी मी 4-5 जीवाणूंची नावे सांगितली की जे नायट्रोजन स्थिर करतात. फॉस्फोबॅक्टेरियम फॉस्फरस पिकाला देतो, नाहीतर फॉस्फरस हा इतका पटकन स्थिर होणार आहे जमिनीमध्ये. म्हणजे आता आम्ही एक सॉइल डेटा जो केला, टोपे साहेब, महाराष्ट्रामध्ये सॉइल डेटा अनालिसिस केल्यानंतर असं लक्षात आलं की आमच्या जमिनींना पोटॅश देण्याची गरज नाही, एवढा पोटॅश आमच्या जमिनीत स्थिर आहे, फॉस्फरस स्थिर आहे. मग त्या स्थिर तिचं एवढी केलेली आहे, ती कोणी केली आहे? तुम्ही आम्हीच केली आहे. वर्षानुवर्ष डीएपी टाकून, वर्षानुवर्ष सिंगल सुपर फॉस्फेट टाकून, वर्षानुवर्ष एमओपी टाकून. पण तो जर पिकाला काढून द्यायचा असेल तर तिथं जीवाणू वाढवायला पाहिजेत. आणि जीवाणू वाढवायचे असतील तर जीवाणूंचं खाद्य म्हणजेच सेंद्रिय पदार्थ, म्हणजेच हिरवळीची खतं असतील, शेणखत असेल, मळी असेल, कंपोस्ट असेल, पेंडीयुक्त खतं असतील, अशी विविध खतं तुम्हाला जमिनीमध्ये सेंद्रिय दिली पाहिजेत, जेणेकरून जीवाणू वाढतील. आणि हे जर जीवाणू वाढले तरच तुमच्या जमिनी समृद्ध होतील. हा एक विषय घेऊन आम्ही अनेक वर्ष, गेली 28 वर्ष आम्ही काम करतो आहे. हा शेतीची जर परिभाषा विचार केली तर आमच्या मुलांना सर पुढच्या शेती करायची नाहीये, त्यांना पुण्यात जायचंय, इन्फोसिस मध्ये जायचंय. आमच्या वडिलांना जर, म्हणजे माझ्या वडिलांना विचारलं, म्हणजे मी आता शेती करतो, प्रकाश करम आमचं शेती करतात, वडिलांना विचारलं मुलाला शेती करू देत का? तर ते म्हणतात नको, मी एवढे काबाड कष्ट करतोय, त्याला आपलं पुण्या मुंबईत जाऊन नोकरी बघू देत. आणि मुलीला विचारलं शेतकरी नवरा चालेल का? तर त्या आमच्या उद्योगाचा प्राईड, आमच्या उद्योगाचा अभिमान आम्ही आज गमावून बसलोय. मुलींना शेतकरी नवरा दुर्दैवानी नकोय. पण त्यांना हे कळत नाही शहरामध्ये काय परिस्थिती आहे. आपण आपल्या भागात आपण खूप चांगलं काम करू शकतो. आम्ही हे प्रबोधनाचं काम अशासाठी करतोय की आमच्या शेतकऱ्यांनी 2 एकर, 4 एकर, 5 एकरामध्ये किमान वर्षाला एका एकरामध्ये 1.5-2 लाख, 2.5 लाख, 3 लाखाचं उत्पन्न त्यांनी मिळवलं पाहिजे. जमिनी सजीव ठेवल्या पाहिजेत, कारण या पृथ्वी तलावरती जमीन वेगळी मिळणार नाहीये. या जमिनी जर आम्ही शाश्वतता संपवत गेलो, या जमिनीतले सस्टेनेबिलिटी, याचं आरोग्य आम्ही बिघडवत गेलो, तर आम्ही पुढच्या पिढीसाठी काय ठेवणार आहोत? आम्ही पिकवणार काय आहोत? आणि म्हणून याकरता आम्ही नेचर केअर फर्टिलायझर्स, म्हणजे मी आज खताबद्दल काहीच बोलणार नाहीये, तर याकरता तुम्हाला काय करावं लागणार आहे? तर किमान एक भाकड गाय पाळा. किमान एक भाकड गाय शेणासाठी आणि गोमूत्रासाठी पाळा. तिने दूध दिलं फार उत्तम, म्हणजे भाकड नसेल तर. आणि जर तिने भाकड असेल, दूध देणारी नसेल, तर शेणखत आणि मूत्र याच्यापासून तुम्ही तुमचं 1 एकर क्षेत्र समृद्ध करू शकता. आपल्या देशाला शेतीची परंपरा आहे, 5000 वर्षापूर्वीची परंपरा आहे. कृषी पराशर, वृक्ष आयुर्वेद असे ग्रंथ उपलब्ध आहेत. तुमच्याकडे जर 1 एकरला 1 गाय हे जर इक्वेशन असेल तर तुम्हाला शेणखताची गरज तुमची ती गाय पूर्ण करते. आणि तुम्ही आम्ही जे खात नाही ते ती गाय खाते, म्हणजे त्याचा तुम्हाला मेंटेनन्स कॉस्ट पण काही नाहीये. पटत असेल तर हा विषय घ्या. आमच्या 40 एकर क्षेत्राला 40 देशी भारतीय वंशाच्या गायी आहेत. ते शेणखत, तिथं मागचं पुढचं पडलेलं कंपोस्ट, हे सगळं तुमच्या जमिनीमध्ये पुन्हा गेलं पाहिजे, रिसायकल व्हायला पाहिजे. महात्मा गांधीजींची जी संकल्पना होती समृद्ध खेडं, ज्या खेड्यामध्ये सगळ्या गोष्टी तिथं उपलब्ध पाहिजेत, तुमच्या जमिनीमध्ये खतं तुमची पाहिजेत, या सगळ्या गोष्टी जर आपण करत गेलो तर आपल्या जमिनी समृद्ध होतील. आपण उसा पलीकडे जर विचार करत नाही आहोत, पण जाता जाता एक 4 गोष्टी सांगणार आहे, कारण माझी आता 5 मिनिटं उरली आहेत. या सगळ्या गोष्टी करत असताना पायखत नावाचं खत आपण आपल्या शेताला द्यायचं, म्हणजे अनवाणी चक्कर मारायची शेतातनं. आपण जेव्हा अनवाणी चक्कर मारतो तेव्हा मी इकडचे जीवाणू घेऊन पुढं जात असतो. या जमिनीतले जीवाणू मी संपूर्ण शेतामध्ये देत असतो. आपण दह्यातनं चमचा बुडवतो आणि दुधाला लावतो, तेव्हा त्याचं दही बनतं, म्हणजे आम्ही कल्चर देतो. मी नुसता शेतातनं जर सकाळी 6, 6:30, 6:45च्या दरम्यान जर चक्कर मारली तर पायखत त्याला मी म्हणतो. तुम्ही एका बाजूचं, एका भागातलं कल्चर दुसरीकडे नेऊन देत असता, तुम्ही विरजण लावत असता, त्याचा सुद्धा जमीन समृद्ध होण्यामध्ये उपयोग होतो. शेतामधला काडी कचरा कृपया पेटवू नका, पाचट पेटवू नका, जनावरांच्या पुढचं मागचं काही वेस्ट करू नका. ते सगळं कंपोस्ट करून पुन्हा कसं जमिनीत जाईल याकडे कृपया भर द्या. आणि हे सगळं केल्याने आपली जमीन समृद्ध होणार आहे. आम्ही म्हणतो तण खाई धन अशी एक पद्धत आहे, पण आमचं असं म्हणणं आहे तण देई धन. आता तण वेळेत काढणं आणि त्याचं कंपोस्ट करणं हे मी धाडसानं सांगू शकत नाही, कारण शेतीमध्ये सर लेबरच मिळत नाहीये.
आमच्या कंपन्यांना जाहिराती देऊन माणसं मिळत नाहीत अशी स्थिती आहे. त्यामुळे निदान ब्रश कटिंग करता येईल का, त्याच्यावरती पाचटाचं आच्छादन करता येईल का, पाचट तिथं कुजवता येईल का, शेणमूत्राची स्लरी आम्हाला देता येईल का, असे विविध उपाय आपल्याला करून आमची जमीन समृद्ध ठेवली पाहिजे. सोपा मंत्र असा आहे की मी जर केळ खाल्लं तर साल त्या जमिनीत टाकून त्याचं कंपोस्ट करायला पाहिजे. एवढा साधा विचार जरी आजपासून आम्ही सुरू केला, जे जे कुजणार आहे, जे जे निसर्ग निर्मित आहे ते पुन्हा त्या जमिनीत गेलं पाहिजे. त्याला कृपया काडी लावू नका. एवढा जरी मंत्र आम्ही सांभाळला तरी आमची शेती समृद्ध होण्या वाचून काही होऊ शकत नाही, अडचण नाही. जीवाणू खतांचा वापर वाढवा, स्लरीचा वापर वाढवा, वेगवेगळ्या पद्धतीने जमिनीचा मजदूर टिकवण्याकरता जे काही प्रयत्न करता येतील ते करा. हे जर आपण केलं तर आपल्याला चांगली शेती करणं सहज शक्य आहे. बाकी राहिला विषय, ज्या नेचर केअर कंपनीचं मी प्रतिनिधित्व करतो, मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून जे मी काम करतो, तर आमची सर्व उत्पादन इथे संकल्प कृषी सेवा केंद्राचे आमचे आलेले आहेत सर. आणि इथं कपिलेश्वर कृषी सेवा केंद्र, म्हणजे मी सरांना अशी विनंती करेन की भागाभागात जाऊन आम्हाला शेतकऱ्यांची डायलॉग करायची संधी द्या. म्हणजे आता हे प्रातिनिधिक मी बोलतोय, पण आम्ही वेगवेगळ्या कारखान्यांवरती, मी काय, माने पाटील साहेब काय, कदम साहेब काय, त्या भागात जाऊन 50 शेतकरी, 25 शेतकरी, 30 शेतकरी, काही सिलेक्टेड शेतकरी, त्यांच्या शेतावरती प्रयोग आणि त्याचं उत्पादन आलं, त्याच्या जमिनीतले बदल, हे सगळं केल्यानंतर त्यांना समजून चुकतं की या पद्धतीने आपण जाऊ शकतो. शेवटी आधी आहे बाप दाखवणे तर श्राद्ध घाल. तसं मी कितीही बोललो तरी त्या बोलण्यापेक्षा आम्ही जे तुमच्या शेतांमध्ये येऊन करून दाखवू, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास जास्त दुणावेल. मला एवढंच सांगायचंय, रासायनिक खतं ही आपल्याला परवडत नाहीत. आपलं सरकार 1,40,000 कोटी सबसिडी भरतं, म्हणून आपण ती आनंदाने नेऊन शेतात टाकतो. आपल्या जमिनीमध्ये फॉस्फरस, पोटॅश भरपूर आहे. सेंद्रिय खताचं प्रमाण वाढवा. तुमच्याकडचा पाला पाचोळा, काडी माडी जे काय असेल ते कुजवा, शेतात द्या. शेणमूत्राची स्लरी भरपूर प्रमाणात द्या. हावरटासारखं द्या. माझा शब्द प्लीज लक्षात ठेवा, हावरटासारखं. म्हणजे आमची जमीन जेव्हा आम्ही समृद्ध केली, शेजारच्यानं भांगरलेलं सुद्धा आणून टाकलं, पण ते भांगरलेलं कुठलं पाहिजे, बीवर येण्या अगोदरचं भांगरलेलं पाहिजे. आलं का लक्षात? हे सगळं करा. हे जर केलं तुम्ही तर तुमची जमीन समृद्ध होईल. जाता आता शेवटची गोष्ट सांगतो आणि थांबतो, कारण माझी वेळ संपली आता. प्रभू रामचंद्र त्यांनी अयोध्यातनं गेले, वनवास झाला, त्यांना पुन्हा लंकाधिपती रावणाने त्यांच्या सीतेला पळवलं. मग हे तिथं गेले, युद्ध झालं, रावण हरला, रावण मेला. आता हे परत यायला निघालेत. इमॅजिन करा, हे काय फार महत्वाचं आहे अशातला भाग नाही, पण असू शकतं का बघा. आणि मग लक्ष्मणांना विचारलं प्रभू रामचंद्रांना की आता जायची वेळ आली, पुष्पक विमान येतंय, तोपर्यंत मी इथं आंघोळ करतो. गेले लक्ष्मण, तिथल्या नदीमध्ये डुबकी मारली, आंघोळ केली. त्यांना अशी संवेदना झाली की अरे लक्ष्मण, काय मूर्ख माणूस आहेस तू. तुझी बायको उर्मिला अयोध्येत, तू इथं रामाच्या मागणं आलास. वनवास कोणाला झाला होता? प्रभू रामचंद्रांना. तुला झाला होता का? नाही, तू आलास मागणं. नसता आलास तर राजा झाला असतास अयोध्येत, पण तू त्याच्या मागणं वल्कलं घालून फिरलास, दोनदा मरता मरता वाचलास, आणि हे सगळं करून तू मिळवलंस काय आयुष्यामध्ये? तू जातो प्रभू रामचंद्रांपाशी की असं काहीतरी होतंय. प्रभू रामचंद्रच, एक बाणी, एक पत्नी, एक वचनी, परमेश्वराचा अवतार. ते म्हणतात इथली माती घे आणि तुझ्या धोत्राच्या सोग्यात बांधून घे. पण त्यांनी ती माती घेतली, निघाले, पुष्पक विमानाला बसले, अयोध्येत उतरले. शरयू नदीच्या तीरावर आलं विमान त्यांचं. मग प्रभू रामचंद्र त्याला म्हणतात जाऊन आता आपल्या नदीमध्ये आंघोळ कर, आपण मातृभूमीत आलोय. लक्ष्मण जातो, शरयू नदीत डुबी मारतो. त्याला परत संवेदना होते की अरे काय जन्म घेतलास तू, काय नशीबवान माणूस आहेस तू. एक वचनी, एक पत्नी, एक बाणी अशा प्रभू रामचंद्राबरोबर आयुष्यातली 14 वर्ष तुला मिळाली. काय पुण्य केलेस मागच्या जन्मात. तू परत जातो प्रभू रामचंद्रांकडे. ते म्हणतात आता इथली जमीन घे. हा तुझ्या विचारांचा कोलाहल नाहीये, हा मातीचा गुणधर्म आहे. आणि म्हणून माझी या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती आहे की आपल्या मातीचा गुणधर्म टिकवा. आपल्या पुढच्या पिढीला सजीव, सुसंस्कृत, श्रीमंत माती हँडओव्हर करा, तर आपली शेती टिकेल. शेती हा आमचा धर्म आहे, शेती ही आमची जात आहे. प्लीज लक्षात ठेवा, हा एकच धर्म घेऊन आपण सगळे जन्माला आलोय आणि जगाचा पोशिंदा आपण आहोत. त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे तर विषमुक्त अन्न आमच्या सुदृढ समाजाकरता देण्याची आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. एवढं आपण आज ठरवूया. पुन्हा कारखान्याने आम्हाला संधी द्यावी अशी माझी विनंती आहे, किंवा जेणेकरून तुमच्याकडे येऊन आम्हाला सगळे प्रयोग करता येतील. धन्यवाद. थँक्यू.